परभणीच्या 54 जिल्हा परिषद आणि 108 गणांसाठी उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। एकूण परभणी जिल्ह्यामध्ये 247 जिल्हा परिषद गटासाठी तर गणांसाठी 433 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। मोठ्या प्रमाणात निवडणूक विभागाने जी आहे ते तयारी केली आहे। त्याचबरोबर सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या शांतता आणि सुव्यवस्थित निर्भीडपणे पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी सुद्धा तगडा बंदोबस्त लावला आहे। नेमका कशा पद्धतीचा सगळा हा बंदोबस्त असेल आणि उद्याची निवडणूक कशी होईल या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सर आहेत। सर, एकूणच उद्या निवडणूक होते, कशा पद्धतीचा सगळा बंदोबस्त असणार आहे? या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक, 5 पोलीस उपाधीक्षक, 165 अधिकारी, त्याचप्रमाणे 1554 पोलीस अंमलदार आणि 2258 होमगार्ड जवानांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या असून यासाठी आधुनिकतेची जोड देण्यात आलेली आहे। आमच्या 130 वाहनांवर CCTV सह PS सिस्टीमसह पेट्रोलिंग लावण्यात आलेली असून 17 ठिकाणी ड्रोन पेट्रोलिंग देखील करण्यात येत आहे। त्यापेक्षा अजून वेगळं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस आमच्याकडे 2 गरुड व्हॅन नव्याने दाखल झालेले आहेत। या गरुड व्हॅन म्हणजे आमच्या सर्व्हेलन्स व्हॅन आहेत। या सर्व्हेलन्स व्हॅनला CCTV कॅमेरे असून ती सरळ आमच्याशी कनेक्ट आहे। आम्ही बसून कुठेही बघू शकतो। ती व्हॅन जिथे असेल तिथलं चित्रीकरण हे थेट प्रक्षेपण करता येतं। त्याच पद्धतीने त्याला इन्व्हर्टर आहे, त्याच अंधारात देखील त्याला प्रकाशाची व्यवस्था करता येते। तसेच त्याला PS सिस्टीम आहे, त्याच पद्धतीने त्याला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आणि आतमधली जी व्यवस्था आहे ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। तसेच वरतून देखील आपल्याला उभं राहून बसून गाडीच्या वरती जाऊन आपल्याला निरीक्षण करता येतं, तसेच निगराणी ठेवता येते आणि दूरवरचा इलाका त्याच्यात आपल्या टप्प्यात येतो। या वाहनाची ही वेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि ही वाहनं प्रथमतःच आम्ही निवडणुकीत डिप्लॉय करीत आहोत। आम्हाला अप्पर पोलीस महासंचालक वायरलेस तसेच मोटर कम्युनिकेशन दीपक पांडे सरांच्या संकल्पनेतून हे वाहन मिळालं आहे। तसेच आमच्या पोलीस महासंचालकांनी आम्हाला हे प्रदान केलेलं आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निवडणुकीत प्रथमतःच वापर करीत आहोत। या ठिकाणी निवडणुकीत जवळपास 1169 इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेण्यात आलेले आहेत। 14 इसमांना जिल्ह्याच्या बाहेर तडीपार केलेला आहे। त्याचप्रमाणे 250 एक्झॅक्ट 227 इसमांना तात्पुरती तडीपारी करण्यात आलेली आहे। तसेच 9 इसमांनी बॉन्डचा भंग केल्यामुळे त्यांच्याकडून 45,000 दंड देखील वसूल करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने 223 इसमांना वॉरंटावर अटक करण्यात आलेली आहे। एकंदरीत आम्ही सर्व प्रकारे निर्भय आणि निष्पक्षपणे आपल्या निवडणुका पार पडाव्यात यासाठी परभणी पोलीस दल सुसज्ज आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गरुड व्हॅनचा कसा पोलिसांना कसा फायदा होईल? आता गरुड व्हॅनचा फायदा ही व्हॅन गरुड व्हॅन जी आहे ही ऑल इन वन व्हॅन आहे। याच्यात CCTV आहे, याच्यात थेट प्रक्षेपण आपल्याला आम्ही जिथेही असू त्या ठिकाणाहून मला थेट प्रक्षेपण बघता येईल। त्याला 4ही बाजूने कॅमेरे आहेत, त्याला इन्व्हर्टर दिलेला आहे। कुठेही जर अंधार झाला, लाईट गेली, प्रकाशाची व्यवस्था असेल त्या ठिकाणी तात्काळ आमची व्हॅन पोहोचून आपला प्रकाशमान तो एरिया करेल। त्याच पद्धतीने PS सिस्टीम आहेत। लोकांना काही सूचना द्यायच्या असतील तर त्यासाठी अगदी दमदार आवाजातली PS सिस्टीम आहे। त्या ठिकाणी अपघातात मदत करण्यासाठी स्ट्रेचर देखील उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरतून निगराणीसाठी त्याला रूफटॉपला बसायची सोय केलेली आहे। ही या व्हॅनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। सर, एकूणच उद्या निवडणूक होते तर मतदारांना तुम्ही आता कशा पद्धतीने काय आवाहन कराल ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ते शांततेत पार पडाव्यात त्यासाठी? मतदारांनी कोणाच्याही प्रलोभनाला किंवा धमकीला बळी पडू नये। आम्ही आपल्या मदतीसाठी आणि या निवडणुका निर्भयपणे पार पाडण्यासाठी आपल्या मदतीसाठी 24 तास तयार आहोत, सदैव तत्पर आहोत। सर्वांना निवडणुकीच्या हार्दिक शुभेच्छा। एकूणच या निवडणुकीमध्ये वेगळं पण जर असेल तर ते म्हणजे पोलिसांच्या मदतीला आलेली गरुड व्हॅन आहे। गरुड व्हॅन ही अत्यंत तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, त्याच्यामध्ये CCTV आणि सगळे उपकरणं आहेत, त्यामुळे नक्कीच पोलिसांना बंदोबस्त करताना याचा मोठा फायदा होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।